चला नमस्कार भावना, तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे. मी तुमचा लाडका विकी भालेराव. तर आज विषय असा आहे, काल आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांचा दौरा होता. तर काल मी एक कामानिमित्त आपल्या छत्रपती संभाजीनगरपासून ते फुलंब्रीपर्यंत जात होतो. तर जात असताना एक मला अनुभव असा आला की जाग्यावरती जो बंदोबस्त होता आणि रोडाची जी स्वच्छता म्हणा किंवा कुठलाही ट्रॅफिकचा त्रास नाही किंवा कुठलीही गाडी आडवी आली नाही किंवा एकदम असं सगळं शांततेत गेलो आणि एकदम व्यवस्थित गेलो आणि एकदम व्यवस्थित आलो. तर मनाला एक खूप चांगलं वाटलं की आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये किती मस्त चाललं आहे. म्हणजे जे अधिकारी आहेत, प्रत्येक अधिकारी असा रोडावरती बंदोबस्तसाठी उभा आहे. कोणीच असं ट्रॅफिकचं उल्लंघन करत नाही आहे. प्रत्येकजण आपापल्या स्थितीमध्ये चाललं आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टींमधून असं वाटलं की बाबा कुठलाही अपघात होणार नाही किंवा अपघात होण्याचे चान्सेस पण नाही. जर कधी प्रत्येक दिवस आपला जर कधी असाच जर कधी गेला तर प्रत्येकाने किती चांगलं होईल. कारण माझ्यासारखे, तुमच्यासारखे जे असे जिम्मेदारीवाले जे मुलं आहेत, जे विद्यार्थी आहेत, काही माणसं आहेत, त्यांच्यावरती घरच्या खूप जिम्मेदाऱ्या आहेत. जे बाहेर दिवसभर काम करतात, काही जण मार्केटिंग करतात, काही जण कामानिमित्त इकडे तिकडे फिरत असतात. तर अशा लोकांना ट्रॅफिकमुळे किती त्रास होतो. तर मला असं वाटतं की आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये रोज असंच प्रत्येकाला शिस्ताने लागावं. म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये प्रत्येकाला एक शिस्त लागावं. कुठलाही कोणीही उल्लंघन करणार नाही, ट्रॅफिक सिग्नल तोडणार नाही, बेशिस्तपणे गाडी चालवणार नाही किंवा कुठल्या गोष्टीचं उल्लंघन करणार नाही. कारण प्रत्येकाला वरतून एक अधिकाऱ्याचा दबाव जर कधी असला तर तो नागरिक असो का एक साधा कॉन्स्टेबल असो, तो सविस्तर त्याचं स्वतःचं काम एकदम प्रामाणिकपणे करतो. आणि काल भावांनो मला एक अनुभव असा आला, आता तो सांगायचं म्हटलं तर थोडंसं फार असं मनावरती घेऊ नका, पण सहज एक असं जोक म्हणून किंवा एक मनोरंजन म्हणून मी एक सहज सांगतो तुम्हाला. काल भावांनो आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती होते. ज्या दौऱ्यावरती असताना त्यांचा जो असा एकदम कडेकोस्त एकदम जो बंदोबस्त जो होता, तर तो बंदोबस्त बघून आणखी त्यांचे जे कार्यकर्ते होते जागेवरती, जे त्यांना असे मोठे मोठे हार होते, मोठे मोठे शॉल्स, हातामध्ये गुलदस्ते वगैरे घेऊन असे ते रोडाच्या काठीवरती उभे होते. तर त्यांना बघून जसं मी रोडाने काल जसं जात होतो तर जात असताना मला असं वाटलं की गाड्या ते माझ्यासाठीच उभे राहिले का. कारण त्यांना बघून माझा आणखी आत्मविश्वास खूप वाढला की गड्या सांगता येत नाही राजकारणामध्ये आपण पण यावं का. कारण सांगता येत नाही भावना, डोक्यात विचार आला भविष्यात माझ्यासारखे तरुण मुलं जे आहेत, एकदा निर्णय मनावरती घेतला तर काहीही करू शकतात. कारण आजकाल आपल्या महाराष्ट्रामध्ये माझ्यासारखे तरुण तडफदार कार्यकर्ते खूप आहेत आणि प्रत्येकाची इच्छा जी आहे काही ना काही वेगळं करायची. तर सहज मला असं वाटलं की हा सगळा बंदोबस्त माझ्यासाठी आहे का किंवा हे सगळेजण जे आहेत ते माझ्यासाठी उभे आहेत का. तर त्यांना बघून मला असं खरंच मला खूप भारी वाटलं की मला असं वाटलं का हे सगळे लोक फक्त माझ्यासाठीच उभे आहेत. आणि मी तो नायक पिक्चर नाही का अनिल कपूरचा, तो कसा एक दिवसाचा मुख्यमंत्री होतो, तसं मला काल थोडंसं फील झालं. तर हा थोडा हसण्यासारखा विषय आहे, पण काल खरंच भावना मला काल थोडंसं मनाला खूप भारी वाटलं आणि मोटिव्ह मला असा भेटला की नक्की भविष्यामध्ये मी पण स्वतः असंच काहीतरी करणार, जेणेकरून माझ्यासाठी पण असंच कोणीतरी उभं राहील. माझ्यासाठी माझ्या महाराष्ट्रातले असे तमाम लोक माझ्यासाठी उभे राहतील. मी असं काहीतरी करेल. आणखी भावांनो तुम्ही पण असंच काहीतरी करा. आणखी विशेष म्हणजे मला सांगायचं एक या व्हिडिओमध्ये असं आहे की मला कालच्या मुख्यमंत्री साहेबांच्या दौऱ्यामुळं मला खूप काही शिकायला भेटलं. एक करायचं तर खूप चांगलं करायचं की आपल्याला बघून प्रत्येकजण उभं राहिलं पाहिजे, असं काहीतरी करायचं. आणखी दुसरा मोटिव्ह मला असा भेटला की त्यांना बघून माझ्यामधली जी काम करायची जी भावना होती माझी, ती आणखी 3 पटीने जास्त प्रबळ वाढली. म्हणून भावांनो तुम्ही पण थोडंसं मनावरती घ्या. आणखी कुठल्याही गोष्टीचे उल्लंघन करू नका. विशेष करून गाड्यावरती कधी मजा करायची नाही. प्रत्येक गोष्टीचं पालन करा. आणखी स्वप्न जे आहेत ते स्वप्न फार मोठे मोठे बघा. कारण स्वप्न बघायला कुठला पैसा लागत नाही किंवा कुठली गोष्ट लागत नाही. फक्त माणसाला स्वतःवरती विश्वास पाहिजे की मी करू शकतो. सांगता येत नाही भावांनो, राजकारणामध्ये भविष्यात माझ्यासोबत कुठली गोष्ट घडू शकते किंवा मी राजकारणामध्ये आणखी काही करू शकतो.
तर येणाऱ्या म्हणा 10-15 वर्षानंतर किंवा 20 वर्षानंतर मी आपल्या महाराष्ट्राचा लाडका मुख्यमंत्री विक्की भालेराव हा सुद्धा होऊ शकतो. तुम्ही विश्वास ठेवा, फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा आणि चिकाटीने कामं करा आणि चिकाटीने एकदम मेहनत करून स्वतःला एकदम प्रूव्ह करा. कारण आपण ज्या फॅमिलीशी बिलॉंग करतो, तर मला असं वाटतं की आपल्या शहरामध्ये म्हणा किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या मराठवाड्यामध्ये माझ्यासारखे खूप मुलं आहेत, माझ्यासारख्या खूप बेकार कंडिशनमधले मुलं आहेत. म्हणून भावांनो, स्वप्न बघा तर मोठे बघा, जेणेकरून आपल्या परिवारामधला आपण सगळ्यात श्रेष्ठ म्हणून ओळखल्या जाऊ असं काहीतरी स्वप्न बघा आणि ते सत्यामध्ये उतरून दाखवा. तर कालचा अनुभव तुम्हाला मी सांगितला, जेणेकरून भविष्यात तुम्हाला मला मोठं काही करू वाटलं तर नक्कीच निर्णय घ्या आणि आपल्या निर्णयावरती ठाम राहा. जसा की मी काल ठरवलं की यार मला आता काहीतरी करायचं आहे आणि काहीतरी करून दाखवायचं आहे, म्हणून सहज मी तुम्हाला असा एक 5-1 मिनिटाचा व्हिडिओ बनवून मी माझ्या यूट्यूब चॅनलला अपलोड करतोय. तर भावांनो, कुणाच्या काही भावना दुखावल्या असतील तर त्याच्याबद्दल थोडीशी क्षमा इच्छितो. पण सहज मी मनामध्ये आलं म्हणून हा व्हिडिओ अपलोड करतोय. जास्त कोणी मनावरती घेऊ नका आणि काही चुकलं असेल तर प्लीज एक रिक्वेस्ट आहे, खरंच मनावरती घेऊ नका. आणि जेणेकरून तुमच्या भावाच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.